नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे उशिरा कामावर आलेली आहे. तर मित्रांनो, मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर शनिवार रविवार उशिरा येते, बाकी सोमवार ते शुक्रवारपर्यंत मी सकाळी 6:15 ते 6:30च्या दरम्यान कामावर पोचते. शनिवार रविवार कामावरच्या सरांना आणि मॅडमना सुट्टी असते, त्यामुळे मी उशिरा कामावर येते. आज रविवार आहे, त्यामुळे सकाळी 8 वाजता मी कामावर पोचलेली आहे. ID कार्ड जमा केलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि लिफ्टमधनं आता मी जाणार आहे पहिल्या कामावर. तर चला, तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं मी दाखवते की मी माझ्या कामावर काय बनवते. आज रविवार असल्यामुळे त्या घरी आज पाहुणे येणार आहेत, त्यामुळे मला 4 लोकांचं जास्त जेवण बनवायचं आहे. जिथे शनिवार रविवार सर्वांना सुट्टी असते, आठवड्यातनं एक तरी सुट्टी असते, तिथे आम्हाला सुट्टी तर नसते, उलटं त्या दिवशी जास्त काम असतं. आता 4 जण पाहुणे येणार आणि घरातले 3 जण, असे मिळून 7 जणांचा स्वयंपाक मला करायचा होता. दरवाजाची बेल वाजवली, हसतमुखच घरात एंट्री केली, कारण कामाची सुरुवात तर चांगली झाली पाहिजे ना. बाकी कामामुळे येणारा थकवा हा दूर होतो. आपण हसत जर सगळी कामं केली तर किती थकलो असलो तरी कामाचं प्रेशर वाढत नाही, असं मला वाटतं. तर पहिल्या घरात आल्यानंतर त्यांच्याकडे 4 जण पाहुणे येणार होते आणि ते 2च जण होते घरातले जेवायला, कारण त्यांचा मुलगा बाहेर गेलेला. तर ह्या घरी बनवली आहे वाटाण्याची उसळ. तर पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे, त्यानंतर पालकची भाजी बनवलेली आहे. तर हा ताकातला पालक आहे. मला खूप कमेंट आल्या, ताई ह्याची रेसिपी दाखव. पण आता ह्याची रेसिपी आज पण मला गडबड होती, त्यामुळे शूट करायला जमलं नाही. तर ताकातला पालक बनवलेला आहे, मस्त दाणे आणि चणा डाळ घालून, आणि त्यानंतर पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे. 2 भाज्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर खूप साऱ्या चपात्या बनवलेल्या, म्हणजे एकंदरीत त्या 17 ते 18 चपात्या बनवलेल्या, कारण एवढे लोक म्हणजे 4 जण पाहुणे आणि घरातले 2 जण 6 जण, तर मग त्या हिशोबाने मी चपात्या बनवल्या. त्यानंतर त्यांना आल्या आल्या स्टार्टर देण्यासाठी हे डाळवड्याचं बॅटर मी रेडी करून ठेवलेलं आहे. चण्याची डाळ भिजत घातली होती, ते मी वाटून घेतलेली आहे. लसूण, मिरची आणि आलं आणि जिरं टाकून त्याचे डाळवडे करायचे. त्यानंतर हा कर्ड राईस आहे, कर्ड राईसची सगळी तयारी फोडणी वगैरे टाकून ठेवली आहे. फक्त दही ऑर्डर केलेलं आहे, अजून दही आलं नाही आहे. मी बाकीची सगळी तयारी करून ठेवली आहे. तर आता हे सगळं जेवण मी कढईमधनं ट्रान्सफर करणार आहे, भांड्यामध्ये काढणार आहे. तर बघू शकता, चपात्या सगळ्या मी डब्यात काढलेल्या आहेत. त्यानंतर ज्या ज्या भाज्या केलेल्या, म्हणजे पालकची भाजी, वाटाण्याची भाजी, ती कढईमधनं टोपामध्ये ट्रान्सफर केलेली आहे, कारण मला सगळे भांडे घासायचे असतात. रोज माझं हेच काम आहे, कढईमध्ये जे जे स्वयंपाक केलेला असतो ते भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं. त्यानंतर सगळी भांडी घासायची, भांडी घासून पुसून जागेवर ठेवायची. तर डाळवड्याचं बॅटर मी ठेवलेलं आहे. मॅडम म्हटले नंतर मी गरम गरम पाहुणे आल्यावर फ्राय करेल. बाकी सगळं रेडी करून ठेवलं आहे. कर्ड राईस पण झालेलं आहे, किचन गॅस सगळं क्लीन झालेलं आहे आणि माझं आता इकडचं काम संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, माझं सगळं काम आवरून आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला, मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय करते. तर पहिल्या घरातनं निघाली, लिफ्टचं बटन दाबलं आणि आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर काय रेसिपी आहे, तिथे काय बनवायचं आहे, ते तिकडे गेल्यावरच कळेल. आज रविवार आहे. आज रविवार म्हटलं तर काही ना काही स्पेशल असणारच, काहीतरी वेगळं बनवावं लागणारच. कारण की कसं होतं, सोमवार ते शुक्रवार मॅडम आणि सर झोपलेले असतात. ते रात्रीच मला मेसेज करतात, हे बनवायचं आहे, ते बनवायचं आहे. ते मी सकाळी पहाटे गेल्यावर स्वतः जाऊन बनवते. पण शनिवार रविवार ते घरातच असतात, त्यामुळे मी गेल्यावर त्यांची फरमाईशची लिस्ट मला सांगितली जाते आणि मग त्या हिशोबाने मला स्वयंपाक करावा लागतो. दुसऱ्या घरी मी पोचली, दरवाजाची बेल वाजवली. आता या घरात जाते आणि मग तुम्हाला दाखवते मी इकडे काय बनवते. चला, मग तुम्हाला दाखवते ह्या घरी मी काय बनवते. गेल्या गेल्या पहिले ब्रेकफास्ट बनवला, कारण मॅडमना खूप भूक लागलेली. तर मशरूम टोस्ट सँडविच बनवलेला आहे मी. मशरूम टोस्ट सँडविच खूपच इझी, झटपट आणि टेस्टी रेसिपी आहे. खूपच हेल्दी असते. याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की शेअर करेल. सोबत बनवलेला फ्रेश ऑरेंज ज्यूस, हा विकतचा नाही आहे बरं, मी स्वतः बनवलेला आहे. ऑरेंज सोलून त्यातून एक एक बी बाहेर काढून व्यवस्थित मस्त ग्राइंड करून त्यानंतर चाळून असा हा ऑरेंज ज्यूस बनवलेला आहे. तर चला, मग मॅडमना नाश्ता देते. मशरूम टोस्ट सँडविच आणि ऑरेंज ज्यूस. मॅडमना नाश्ता देऊन मी पुढचं काम आटपायला घेतलं, जे दुपारचं लंच आपल्याला बनवायचं होतं. दुपारच्या लंचमध्ये पनीर बुर्जी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. मग आज लंचसाठी मॅडम एकट्याच आहेत, त्यामुळे त्यांच्या एकट्यांपुरतीच ही पनीर बुर्जी बनवलेली आहे. मस्त कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर
असं टाकून मस्त ही अशी पनीर बुर्जी बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेले आहेत चपात्या. तर चपात्या आणि फुलके हे दोन्ही प्रकारचे बनवलेले आहेत. खाली बनवलेले आहेत पराठे. सरांसाठी भाजी नव्हती बनवायची त्यामुळे संध्याकाळचे पण पराठे बनवून ठेवलेत. त्यानंतर चहा बनवून ठेवला आहे. तर माझा चहा घेऊन झालेला आहे. मॅडमनी तर ऑरेंज ज्यूस पिलेला आहे, पण हा चहा मी बनवलेला आहे त्या ताई ज्या भांडे घासायला येतात ना त्यांच्यासाठी बनवून ठेवलेला. मी म्हटलं माझ्यासाठी जर चहा बनवते तर त्यांच्यासाठी पण 1 कप बनवते, कारण त्या ताई इकडे भांडे घासायला येणार आहेत. तर मग मी त्यांच्यासाठी पण 1 कप चहा बनवून ठेवला आहे. त्या काही वेळातच येतील आणि त्यासुद्धा चहा घेतील. तर जास्त शिळा होणार नाही चहा. तुम्ही लगेच कमेंट करून सांगाल की शिळा चहा घ्यायचा नसतो. त्यांचा टाईम झालेलाच आहे यायचा. ते येऊन चहा घेतील म्हणून त्यांच्यासाठी बनवून ठेवला. तर किचन गॅस सगळं क्लीन केलं, सगळं जेवण झाकून ठेवलं. मॅडमचा नाश्ता पण झाला होता आणि मी आता निघाली आहे घरी. तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत. दोन्ही कामं आवरून आता मी घरी निघालेली आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करत जावा. निगेटिव्ह कमेंट करू नका आणि मला असाच सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर तिकडून निघाली, लिफ्टमध्ये गेली. लिफ्टमधनं आता मी खाली उतरेल आणि मग तिकडून जाणार आहे घरी. आणि हो, मी तर घरी चालली आहे, पण जाता जाता व्हिडिओ संपवण्याआधी एक आनंदाची गोष्ट सांगते. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि माझा पेमेंटसुद्धा आलेला आहे. तर ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालं आहे, तसंच स्वामींच्या आशीर्वादामुळे झालं आहे. माझं असं मत आहे, आपण कर्म चांगले करायचे, बाकी देव आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देतोच. आपल्या हातून एखाद्याचं वाईट करायचं, एखाद्याला दुखवायचं आणि देवाची पूजा करायची, तर असं केल्याने देव कधीच पावत नसतो. काय मी बरोबर बोलते आहे ना? बरोबर वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझं काय चुकलं असेल तर तेही कमेंट करून सांगा. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. उद्या भेटूया. बाय.